आणि वळूयात वर्ध्याकडे. वर्ध्याच्या खेडेगावातल्या एका युवतीनं वर्कआउटच्या जोरावरती पूर्ण देशात नाव कमवलंय. सुनैना डोंगरे या वर्धा पोलीस दलामध्ये डायल 112 विभागामध्ये कार्यरत आहेत. बॉडी बिल्डिंग या प्रकारामध्ये त्यांनी नाशिकला राज्यस्तरीय आणि लखनौला ऑल इंडिया लेवलला पदक मिळवलंय. ते ठाण्यामध्ये त्यांनी गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवलंय. आता त्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली असल्यानं सर्व स्तरातनं त्यांचं कौतुक होतंय. त्यामुळे सुनैना डोंगरे यांची आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे. त्यामुळे ओळख जी आहे त्यांची ती आता विस्तारत चाललेली पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलातील म्हणजे वर्धा पोलीस दलातील सुनैना डोंगरे आपल्यासोबत आज आहेत. यांचं नाव आज मी का घेतोय याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. सुनैना डोंगरे या महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत, परंतु त्यांनी एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. बॉडी बिल्डिंग या प्रकारामध्ये त्यांनी असंख्य गोल्ड मेडल आणि विविध असे मेडल मिळवलेले आहे. आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत. मॅडम, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. मला सांगा, ही बॉडी बिल्डिंगची स्पर्धा करत असताना हे क्षेत्र तुम्हाला तुम्ही निवडलेलं आहे, हे क्षेत्र का? सर, हे एक युनिक क्षेत्र आहे बॉडी बिल्डिंग, आणि महिलांना मला प्रोत्साहन द्यायचं आहे या फील्डबद्दल. बॉडी बिल्डिंगमध्ये बरेच महिला जायला नाही बघत या क्षेत्रामध्ये, पण मला तेच करायचं आहे आणि माझ्या पोलीस डिपार्टमेंटचं नाव मला उंचवायचं आहे. बाहेर इंडियाकडून खेळायची माझी इच्छा आहे. खूप लहानपणापासून माझी इच्छा होती इंडियाकडून मी खेळायला जायचं किंवा या गोष्टीची. त्यामुळं आणि त्यासाठी माझे डिपार्टमेंट पण मला खूप सपोर्ट करत आहे. SP साहेब, ॲडिशनल SP साहेब आणि माझे कोचेस मुंबईला पण आहे, पुजारी सर आणि सुदर्शन सर. आणि सर इथे आपल्या डिपार्टमेंटचे राजू उमरे, त्यांचं खूप मुलाचं मार्गदर्शन राहिलं आहे मला. आणि सर, माझं US सिलेक्शन झालं आहे वर्ल्ड पोलीस गेमसाठी. त्याची तयारी मी सर करत आहे. 4 महिने आहे त्या मॅचेसला. आता ही तयारी करत असताना तुम्हाला किती तास वर्कआउट करावं लागतं, किती तास मेहनत करावं लागतं तुम्हाला? सर, दोन्ही टाईम वर्कआउट असतं सर. आणि माझं सकाळचा टाईम असतो 3-3.5 तास माझा सकाळी पण जिममध्ये जातो, आणि सायंकाळला पण मला 2.5-3 तास, म्हणजे टोटल 6 तास, 5-6 तास मी जिममध्येच वर्कआउट करत असते. नक्कीच. आता आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल पोलीसच्या ज्या स्पर्धा होत आहेत त्याच्यासाठी तुमचा नंबर लागला आहे. आणि विशेष म्हणजे भारतातून फक्त 2च खेळाडूंचा याच्यामध्ये नंबर लागला आहे. महाराष्ट्रातून त्या एकमेव आहेत आणि एक राजस्थानचे आहे. यासाठी कशी तयारी सुरू आहे आणि कसं वाटतं? सर, खूप प्राऊड फील होत आहे की आपला एक छोट्याशा गावातून आणि आपला वर्धा जिल्हा इथनं आपण बाहेर देशात खेळायला जाणार. आणि सर, यासाठी खूप तयारी करावं लागते सर. जसं मी सांगितलं सर तुम्हाला की 3 तास एक टाईम जिम, म्हणजे 6 तास आपल्याला जिममध्ये वर्कआउट करावा लागतो. आणि त्यासाठी रोजचं जे आपलं मील असतो, डाएट असतो, तो सगळा खूप वेगळा राहतो. जसं नॉर्मल जेवण आपलं नाही राहत. बॉडी बिल्डिंगची लाईफ खूप वेगळी आहे सर. बाहेरचं वगैरे खाऊ शकत नाही. जे कोचेसनी जे रूल दिले ते सगळे फॉलो करावं लागते सर. नक्कीच. आपण जर बघितलं तर एक महिला म्हटलं तर त्यांचा बहुतांश वेळ हा किचनमध्ये जातो, मुलांच्या सामान्यामध्ये जातो, परंतु याही एक अशा महिला आहे ज्यांचा पूर्ण वेळ हा जिममध्ये जातो. दिवसातून तब्बल 5 तास त्या जिममध्ये राहतात आणि खाण्याचं डाएट पण फार वेगळं आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या विषयाला अनुसरून नक्कीच महिलांसाठी, मुलींसाठी त्यांचं हे कार्यप्रेरणा असणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांच्यासाठी हा खूप मोठा, म्हणजे इतर महिलांसाठी खूप मोठा मोलाचा वाटा आहे यामध्ये. कॅमेरा पर्सन गौरवसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.